नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अलिबाग नगर परिषदेत उपनगराध्यक्षपद काँग्रेसला मिळणार, जयंतभाई पाटील शब्द पाळणार, काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांना विश्वास। रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवण्याचे काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांचे स्पष्ट संकेत। मुख्यमंत्री राज्याचे, मात्र कृती केवळ भाजपचे मुख्यमंत्री असल्यासारखी काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांची घणाघाती टीका। अलिबागची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राजाभाऊ ठाकूर यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला मास्टर प्लॅन। स्वर्गीय आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांनी आगामी रायगड जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांतील काँग्रेसची भूमिका स्पष्टपणे मांडली। राजाभाऊ ठाकूर यांनी रायगडात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व अन्य मित्र पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवतील असे स्पष्ट संकेत ठाकूर यांनी दिलेत। शेकाप नेते जयंतभाई पाटील यांनी दिलेला शब्द पाळला जाऊन अलिबाग नगर परिषदेत उपनगराध्यक्षपद काँग्रेसला मिळेल असा विश्वास असल्याचे राजाभाऊ ठाकूर यांनी व्यक्त केले। देशातील निवडणुका आणि एकूणच सूडबुद्धीचे द्वेषाचे राजकारण वातावरण हुकुमशाही पद्धतीने सुरू आहे, हे लोकशाहीला अत्यंत घातक असल्याची टीका ठाकूर यांनी केली। महायुतीच्या काळातच राज्यात आणि देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले असून हे वातावरण पुढच्या पिढीसाठी अत्यंत घातक आहे। असंच पुढं सुरू राहिलं तर आपण फार काळ स्वातंत्र्यात राहू असं वाटत नाही, असं राजाभाऊ ठाकूर यांनी सांगितलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही, असा इशारा राजाभाऊ ठाकूर यांनी यावेळी दिला। मुख्यमंत्री राज्याचे, मात्र कृती केवळ भाजपचे मुख्यमंत्री असल्यासारखी आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राजाभाऊ ठाकूर यांनी केली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, अलिबाग। सर, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी सुरू होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची भूमिका देखील या राजकीय रणधुमाळीमध्ये महत्त्वाची मानली जाते। एकूणच काय भूमिका असेल जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे, काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे, एक काँग्रेस नेते म्हणून काय आपली प्रतिक्रिया? नमस्कार। आता ज्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जो आपला राज्यामध्ये फॉर्म्युला आहे महाविकास आघाडीचा, त्याच्यामध्ये जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस सोबतचे, जसे भारतीय शेतकरी कामगार पक्ष आहे, शिवसेना, उबाठा आणि इतर जे आपले शरद पवार, राष्ट्रवादी, असं ह्या सर्वांनी एकत्रित येऊन ह्या निवडणुका लढवण्याचं म्हणजे तसं रायगड जिल्ह्यात देखील तसं चित्र राहील असा म्हणजे अंदाज आहे। आणि काँग्रेस तर जास्तीत जास्त आता ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे त्या ठिकाणी उमेदवार उभे करणारच आहे, जिल्हा परिषदेला पण आणि पंचायत समितीला पण। आणि एकूणच आपण बघतोय की नगर परिषदेमध्ये अलिबागच्या शेतकरी कामगार पक्षानं मुसंडी मारलेली आहे, मात्र साथ जी आहे महत्वाची ती काँग्रेसची लाभलेली आहे। आणि महाविकास आघाडी म्हणून आपण त्या ठिकाणी लढलात, कशा पद्धतीनं त्या सत्तेमध्ये काँग्रेसला वाटा मिळेल? जयंतभाईंनी देखील या ठिकाणी शब्द दिला होता, तो शब्द नेमका काय आणि कशी पूर्तता होईल, काय अपेक्षा आहे? त्याच्यामध्ये काय झालेलं, अलिबागची जी नगरपालिका आहे ही शेतकरी कामगार पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असे एकत्र लढलो आणि त्याच्यामध्ये खरं तर आम्हाला 3 सीट देणार होते, पण त्याच्यानंतर वाटाघाटी होऊन 2 सीटवर आलं आणि 2 सीटमध्ये जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकूण 20 जे आपले नगरसेवक होते त्याच्यात 17 जे आहेत ते शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे नगरसेवक निवडून आले आणि ज्या थेट नगराध्यक्ष आहेत अक्षया नाईक, ह्या शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्ष म्हणून ते आता विराजमान झालेले आहेत। आणि जे आपण प्रश्न विचारला जयंतभाईंनी काय कबूल केलं, तर ती वाटाघाटी अशीच होती का जी 3 सीट मागत होतो तिथे त्यांनी शेवटच्या क्षणाला म्हटलं की बाबा आता थोडंसं कठीण आहे। मग त्यावेळेला जे आमचे निरीक्षक आलेले त्या निरीक्षकांसमोर त्यांनी सांगितलं की जो उपनगराध्यक्ष जे पद आहे हे आम्ही तुम्हाला काँग्रेसला देऊ आणि ते त्यांनी कबूल केले। परवा देखील एका कार्यक्रमामध्ये वाढदिवसाचे ते आले होते, त्यावेळी देखील त्यांनी सांगितलं की आम्ही आता जे उपनगराध्यक्ष